खासदार श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली। श्रीकांत शिंदे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला आलेले होते। दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे। मात्र सकाळीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिल्यानं या भेटीकडे राजकीय दृष्टीनं देखील पाहिलं जात आहे। माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीमध्ये कुठल्या महाराष्ट्राची संस्कृती असं सांगते की विविध क्षेत्रातली लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटत असतात आणि त्यामुळे ही भेट सुद्धा त्यापैकीच एक आहे। त्यामुळे तात्काळ त्याच्यामधून राजकीय अर्थ कुठल्याही प्रकारचा काढणं किंवा महायुती किंवा अशा पद्धतीची कुठलीही चर्चा आता सुरू करणं हे योग्य होणार नाही। महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी अशा पद्धतीच्या भेटी होत असतात आणि यापुढेही होत राहतील। बरं, महाराष्ट्राची संस्कृती म्हणून ही एक सदिच्छा भेट आहे, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट आहे असं तुम्ही म्हणताय। मात्र तुमचेच आमदार राजू पाटील यांनी देखील म्हटलंय मन जुळलेली आहेत, वरच्या तारा जुळल्या की सगळं जुळून येईल। मग कदाचित राजू पाटीलला त्याबद्दल अधिक माहिती असेल, ती नंतरची गोष्ट आहे जी काय असेल। पण आता माझ्या जी काही माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे हे एक सदिच्छा भेटीचा प्रकार आहे। बरं, राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी ज्या होणार असतात त्या जर आत्ता भाकीत करणं त्या वेळेला त्या गोष्टी कळत जातील। पण आज तरी ही सदिच्छा भेट आहे अशी माहिती मला असं माझ्याकडे एवढीच माहिती आहे आता। औरंगाबादमध्ये तरुणांच्या टोळक्याकडून एकमेकांच्या अंगावर फटाके फेकून फोडण्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। जिल्ह्यामधील खामगाव इथं मुलांच्या 3 वेगवेगळ्या गटांमध्ये हा फटाकेबाजीचा स्टंट पाहायला मिळाला। फटाके फोडणारे तरुण एकमेकांच्या अंगावर फटाके फेकताना दिसून आले। औरंगाबादमधले हे दृश्य आपण यावेळेला पाहतोय। काही टोळक्यांनी एकमेकांवरती अशाच प्रकारे फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसतोय। तिन्ही गट एकमेकांवरती जळते फटाके फोडत असल्याचं आपण पाहतोय।